नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चटपटीत कुरकुरीत अशी भेंडी करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे. ही भेंडी आपण स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. आता भेंडीचे आपण देठ काढून घेऊया. मी पोळपाट घेतलेला आहे. त्याच्यावर आपण एका भेंडीचे 2 तुकडे करायचे आणि त्यानंतर लांब असे एकदम पातळ एका भेंडीचे 8 तुकडे करून घेणार आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व भेंडी कट करून घेऊया. आपली भेंडी कट करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता ही कट केलेली भेंडी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये काढल्यानंतर आपण यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत. मसाल्यांमध्ये 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा चाट मसाला. आपण चटपटीत अशी भेंडी करत आहोत, त्यासाठी चाट मसाला टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा तांदळाचं पीठ आणि त्याच चमच्याने 2 चमचे बेसन पीठ टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. भेंडीला बेसन पीठ छान असं कोट झालं पाहिजे. अर्ध लिंबू घेतलेला आहे. या लिंबाचा आपण रस टाकून घेऊया. लिंबाचा रस का टाकून घ्यायचा हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि बेसन पीठ भेंडीला कोट होण्यासाठी आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत. मी इथं अगोदर 1 चमचाच पाणी टाकून घेतलेलं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. भेंडी व्यवस्थित अशी चमच्याने कोट होत नाही आहे, त्यासाठी मी हातानेच ही व्यवस्थित अशी कोट करून घेणार आहे. त्यासाठी मी इथं पुन्हा एकदा 1 चमचा पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 2 चमचे मी पाणी टाकून या भेंडीला बेसन पीठ, तांदळाचं पीठ व्यवस्थित असं कोट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. भेंडीला छान असे मसाले लागले गेलेले आहेत. आता आपण गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालं की आपण ही भेंडी सोडून घेऊया. लगेचच आपण हलवायची नाही आहे, 1 हात 2 मिनटं अशीच ठेवायची आणि त्यानंतर आपण ही भेंडी हलवून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान अशी क्रिस्पी करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, भेंडी आपली छान क्रिस्पी जरी होत असली तरी भेंडीचा कलर बदललेला नाही आहे. आपण जो लिंबूरस टाकलेला होता त्यामुळे भेंडीचा कलर बदलत नाही. मस्त अशी कुरकुरीत आपली भेंडी झाली की आपण ही काढून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एकदम कुरकुरीत अशी आपली ही भेंडी तयार झाली आहे.